हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशानाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 5 मे 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे, जी अहोरात्र असणार आहे. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठ नक्षत्र आहे. दुपारी 12 वाजून 55 मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शिवयोग आहे. मध्यरात्री 12 वाजून 16 मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो भवकरण आहे. सायंकाळी 6 वाजून 38 मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया ज्योतिषाकडून आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 1 मिनिटांनी असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो. अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या बुध ग्रह हा 1 मे ते 21 मे पर्यंत अस्तंगत असणार आहे. 22 मे 2026 ला तो उदय पावेल मित्रांनो. तर असा बुधग्रह आपल्याला काय फळ देईल हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो. या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षरात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरि ओम. शिव शिव शंभू राज्ञा. प्रवर्त मानसते ब्रह्मणो द्वितीय परार्थे शतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिक्पाके महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रमन शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम सहसरी उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे कृष्ण पक्ष भूम वासरे ज्येष्ठ नक्षत्री शिवयोगे बहुकर्णी चतुर्थी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न में कड़प्पा मोह पात्र दुर्दक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माणाच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12 वाजून 55 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा, त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचून आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो. आता धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 6, 9, 10 आणि 13. डोहाळ जेवणासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 9, 11 आणि 13. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 10, 11 आणि 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 6, 8, 9, 10 आणि 13. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 6 आणि 7. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 6, 7, 8, 9, 10, 13 आणि 14. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 6, 8, 9, 13 आणि 14. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 7. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8, 10, 13 आणि 14. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो
अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात, त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा. जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये अंगारक संकष्ट चतुर्थी आहे मित्रांनो. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे, तो आपण पाहू शकता मित्रांनो. मुंबई भागातील चंद्रोदय रात्री 10:19 असणार आहे मित्रांनो. दुपारी 12:55 घबाड योगाला सुरुवात होत आहे. हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे जे काही आपण काम कराल त्याचे गबाळासारखे यश आपल्याला मिळू शकते मित्रांनो. चतुर्थी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित नात्यांमध्ये किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर त्याचा दोष देखील आपल्याला लागू शकतो मित्रांनो. मित्रांनो, राहू काळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा महत्वाची किंवा विशेष कामे या वेळेत न करता आपण रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महा.